आपल्याला कुठे जायचं? आजीला बसून दे, तू पप्पा संग टेडी घ्यायला जाय. बाहुली टेडी घेऊन द्या हा, तिला पप्पा टेडी घेऊन देते. तू पप्पा सोबत परत ये. बाळ घे तिथून तुला एक. कपडे घेऊन छोटा बुबू घे, नाही तर कॅट घे हा बर का. कॅट घ्यायची तुझ्या पप्पाला सांग का हिला कॅट म्हणायला. कॅट घेऊन जाऊ. हा तिच्या पप्पाला ना दुकानात सोडून दे कॅट घ्यायला. हा मग तिथून तू जाय. असं कर म्हणजे ती दुकानात नादी लागन तिथे एखाद्या. दुकान आहे का नाही. आम्ही चाललोय मम्मीला सोडायला आणि विराला पण सोडायला. विरा जाणार आहे बस मध्ये आजी सोबत आहे ना. बस मध्ये लोक जाशील का तू बस मध्ये. तुला नेतील पकडून बस मधून. मग छोट्या पोरांना नेते पकडून. मम्मी पप्पा इथंच बाबा मम्मी मी बाबा परत पप्पा मी आम्ही इथंच थांबणार आहे. पण तुझ्या आजी सोबत बस मध्ये. बाबा इथंच थांबले पाय. आम्ही चाललो मम्मीला सोडायला. खरं आज आम्ही संगमनेरला जाणार होतो पण नंतर मम्मी म्हणली परवा या. मग मम्मी तिकडून यायला पण मम्मीला बरं होईल. पप्पाचे डोळे चेक करायचे ना. डोळे बी चेक करायचे. आणि कसं आहे 2 दिवस लय म्हणजे वातावरण लय सांगेल नाही का. नाही पाऊस सांगितला केला सगळीकडे पाऊस आहे. चला आता आम्ही चाललो. आता विराला सांभाळणं म्हणजे घरी नाही पण तिथून निघाल्या. आजचा दिवस मम्मी बसल्यावर थोड्या वेळ निकालला. ती इथपर्यंत वस्तू नाही का. त्याच्या आधीच ती शांत होती. तिच्या काहीतरी दिल्या तिला घ्यावा लागेल काहीतरी. छोटा बाळच घेऊन गेला ना. मग काय घ्यायचं तुला? छोटं बाळ घेऊ ना आपण. तुला छोटं बाळ घ्यायचं तुला? असं करू करू विराला मोकार टॉयच साचलेले. प्रत्येक चक्करला पण चालू. चक्करला पण ना फिरायला गेलं तर तिला काही दिसलं का मला हे घ्यायचं मला हे घ्यायचं लगेच राहतं घे. तार पाहिजे नाही पुढं पुढं. आजी काही नाही रे. आजी आजी येणार रे. आजी लागणार लागेल. थांब बस. लागलं डोक्याला. नाही डोक्याला नाही लागले. हे अटॅक आलते नाही चल नको रो जाऊ. चल तुला मांजर घेऊन जाऊ. चल बघायची का बाई. हे मग तू इथं पाणी खड्डा आहे काय. हे खड्डा आहे काय. गाडी 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 गाडी. अयो अयो खड्ड्यात गेली आपली गाडी. बापरे लय मोठा खड्डा. अयो बापरे लय मोठा खड्डा जाईन का आपली गाडी. पुढे खड्डा पहा. टिशू. ओ बाबू अरे ए विरा खड्डा. अरे खड्ड्यात गेली गाडी विरा. लय मोठ्या खड्ड्यात गेली. बापरे इकडे बघ ना इकडे बघ ना इकडे बघ ना खड्ड्यात लय गेली. खड्ड्यात गेली ग. थार पर आपली थार आहे विरा ही. हा आपली थार आपली गाडी. थारपेक्षा भारी आहे. खड्ड्यातून बाहेर तेव्हा निघत. तिथं तो पुतळा काचा आहे रे. तो काळा काळा पण माणूस उभा आहे बाहेर काठी घेऊन. इथं बाहेर अयो कोण आहे रे. महात्मा गांधी आहे. महात्मा गांधींचा पुतळा आहे. विराला माहितच नव्हतं. विराला माहित झालं आता महात्मा गांधी ते आहे ना रे. अगं किती गोड दिवस होत तू. तुला ती थार गेली ना तिला धरायचं होतं. तुझ्या नादात गेली पळून ना ती. धरायचं की विरा तिला. चल हा कोण थार गाडी पुढे गेली ना ग. आली आली मागून. कोणती कोणती. ही दुसरीची ग. थार नाहीये. ही दुसरीची. दुसरीचे. हा ती ब्लॅक असते. हा कप्पन धारा आली गाल्या मा बापाच्या डोळ्यातून. ती पुढून याडा माणूस काय उलटी गाडी चालतो. बघितलं किती याडा आहे. काय रस्ता आहे. काय छान दिसतंय. मीरा हे इथं बसते घर मध्ये. जगन्नाथ मंदिर आहे काय. जायचंय ना आपल्याला. कपडे आणले. कपडे आणायला कशाचा आवाज आला. विराने खोलली काय का विरा तू. विरा तू खोललं. आवाज आला डायरेक्ट बाहेरचा. भीती हा वाटली. भीती वाटली डायरेक्ट मला तर. मी तर घाबरूनच गेलो विरा. आजी यांना रडू नये तसं. येड्या येड्या नको.
अरे नाही रडू बाबड्या. अरे मग उद्या ऐक ना माझं ऐकते नाही आपल्याला आहे ना. तू म्हणते आपल्या गाडीचं काय नाव आहे? कोणती? स्कॉर्पिओ. खरंच ना, मला माहित नाही, माझ्या बिरूला माहिती. टाकलं माझ्या पप्पा सांग हा ना, स्कॉर्पिओ. माहिती झालं गाड्या कोणत्या आहे, कोणत्या गाडी कोणती विषय. ए विरा फॉकलँड पाहिजे का? तेव्हा फॉकलँड घ्यायचं तुला तसं. तेव्हा तिथं नाही गुणाचं दिसतं किती गं मोठं मामा. आहे तिथं. इथं उभं आहे. बघायचं बेबी. आशू वाव, जसं खायचंय. स्वीट आहे ते खायला. विराला घ्यायचंय ना. घेऊ आपण थार घ्यायची, JCB घ्यायचा. आणि अजून ते कुत्रे बघ ना कसे पुढे बसले. ते का ते रस्ते हो पुढं तिकडे तर आपण बरोबर आले का? मला वेगळाच रस्ता वाटला. कसे बसले का? तेव्हा दोन कुत्रे तेव्हा पुढं तिकडं. विरा उतरायला आता विराला परत आजी पाहिजे का? पाऊस येतोय. पाऊस अरे उन्हात कसा पाऊस आला विरा? चल बघ माझ्या डोळ्यातून एक पाणी नाही, एक थेंब नाही निघाला. आपल्याला जायचंय परवा आजीकडं, आजीला आणायला. थेंब सुद्धा पाणी नाही आलं पाहिजे. रडायचं नाही बघू. तुला मी काय घेऊन देऊ? तू मला सांग, तुला काय पाहिजे बा? काय तुम्ही दिलंच नाही तिला टेडी घेऊन. परत जाणार आहे का तुम्ही? स्ट्रॉबेरी चॉकलेट होते ना, स्ट्रॉबेरी चॉकलेट. विराला द्या ना स्ट्रॉबेरी चॉकलेट. स्ट्रॉबेरी चॉकलेट घ्या. आवाज आवाज आवाज. तर कालचा व्हिडिओ बऱ्याच जणांनी बघितला असेल आणि त्या व्हिडिओत मी सांगितले की तुम्ही मला व्हिडिओ पाठवा आणि जर व्हिडिओ चांगला असेल तर तो मी माझ्या चॅनलवरती टाकेल आणि त्याची जी काही अर्निंग असेल ती तुम्हाला मी अर्धी देणार, अर्धी मला ठेवणार. तर खूप जणांचे मेसेज आले मला करायचं आहे म्हणून. आणि बरेच जणी विचारत होते की शॉर्ट पण चालेल का? तर शॉर्ट वगैरे नाही चालणार, त्यासाठी लॉंग व्हिडिओ पाहिजे. कमीत कमी 8 मिनिटाचे तरी पाहिजे किंवा 7 मिनिटाच्या पुढे असेल तरीही चालतील, पण शॉर्ट व्हिडिओ नाही चालणार. आणि खूप जणी म्हणजे AI चे पाठवले, काही लहान बाळांचे पाठवले शॉर्ट व्हिडिओ. तर शॉर्ट व्हिडिओ चालणारच नाही, तर लॉंग व्हिडिओ पाहिजे आणि काहीतरी इंटरेस्टेड टॉपिक पाहिजे, म्हणजे त्याला व्ह्यूज येतील असे व्हिडिओ टाकायचे जेणेकरून. आणि खूप जणी म्हटल्या ताई खूप छान आयडिया, आम्हाला पण पैशाची खूप गरज आहे. तर मग पैसे जेव्हा येतात, जेव्हा आपला व्हिडिओ छान असतो, समोरच्याला आवडतो, तर तेव्हा आपल्याला पैसे येतात. म्हणजे आवाजाची क्वालिटी चांगली पाहिजे, म्हणजे चांगलं बोलता पण आलं पाहिजे. मला बऱ्याच जणींनी व्हिडिओ पाठवला पण म्हणजे सुरुवातीला कोणाला जेवढं चांगलं बोलता येत नाही, प्रयत्नच करावं लागतात. पण मग तुम्ही प्रयत्न करा आणि जेव्हा चांगला व्हिडिओ बनेल तेव्हा मला पाठवा. आणि बऱ्याच जणींचा मध्ये स्किल असते बोलण्याची, तर त्यांचा व्हिडिओ पहिले त्याच्यामध्ये चांगला पण होऊन जातो. आणि खरंच जर चांगले व्हिडिओ आले ना तर खरंच तुम्हाला अर्निंग घरी बसून चालू होईल ना. तुम्हाला मॉनिटाईज करायचं टेन्शन ना, कशाचंच टेन्शन. फक्त व्हिडिओ द्यायचा, त्याला व्ह्यूज आले का अर्निंग तुम्हाला भेटून जाईल. आणि खूप सोपं आहे. बऱ्याच जणींनी विचारलं की म्हणजे याचे चालेल का, त्याचे चालेल का? तर लॉगिंगमध्ये जे जे असतं ना ते सगळं चालेल. ब्लाऊजमध्ये पण चालेल, फक्त आपला फेस वगैरे असलं पाहिजे. म्हणजे कुकिंग जरी करत असलं तर फक्त कुकिंगचं नाही, त्याच्यामध्ये आपलं थोडं फेस पाहिजे, व्हॉइस पाहिजे. त्याच्यानंतर काही आपली लाईफ स्टोरी, त्याच्यानंतर होम टूर, जे म्हणजे खूप असे टॉपिक असतात. किंवा आपलं पूर्ण डेली दिवसभरच्या रुटीन असतात ते फक्त आवाज चांगला पाहिजे बोलायला, म्हणजे आवाज ऐकायला आला पाहिजे. मला बऱ्याच जणांनी व्हिडिओ पाठवले आवाज पण ऐकायला येत नाही, तर त्याच्यामुळं मग अजून ते प्रयत्न करते. खूप जणांनी पाठवले, खूप जणी म्हटले पाठवणार आहे आम्ही शूट करून, आज चांगला शूट करू, उद्या तुम्हाला पाठवू. म्हटलं नक्की पाठवा, नक्की तुम्हाला या अर्निंग चालू होईल. आणि बऱ्याच जणी मला मेसेज करत होत्या, तर आहे ना मला तुम्ही डायरेक्ट व्हिडिओ तुमचं चांगलं झालं ना मला डायरेक्ट व्हिडिओ पाठवा. आणि खूप जणी म्हणतील कशावर पाठवायचं, तर आहे ना तुम्ही व्हॉट्सअपला किंवा टेलिग्रामला मला पाठवा. ज्यांना पाहिजे त्यांना आम्ही व्हिडिओ तिथे नंबर देईल. आणि कालच्या व्हिडिओत पण नंबर येतो, तुम्ही जाऊन बघा. आणि टेलिग्रामची लिंक पाहिजे असेल तर ती लिंक देईल तुम्हाला, त्याच्यावरती तुम्ही पाठवू शकता. आणि बऱ्याच जणी मला मेसेज करतात, तर मेसेज नका करू मला, कारण की ना प्रत्येकीला रिप्लाय देणं मला पॉसिबल नाही होत. मग मला पण भरपूर कामं असतात, तर त्याच्यामुळे ना
त्याच्यात माझा पूर्ण वेळ निघून जातो का प्रत्येकाला रिप्लाय देणं. आणि कसं नाही दिलं ना मग समोरच्याला पण असं वाटतं की हिचा रिप्लाय नाही आला हे ते. तर तुम्ही डायरेक्ट व्हिडिओ बनवा, डायरेक्ट मला पाठवा, मला आवडला तर तो मी टाकल आणि मग तुम्हाला सांगेन व्हिडिओ कसा आहे ते. आणि